आता रासायनिक शेती थोडीफार कमी करून जैविककडे वळावं असं प्रत्येक युवा शेतकऱ्यानं जैविक ह्याच्याकडे वळावं. सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मातीची ताकद वाढवण्यासाठी जैविक गोष्टींचा वापर आपल्या शेतीमध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रगतशील शेतकरी यांच्या प्लॉटमध्ये आहोत. तर प्रगतशील शेतकरी कोणत्या पद्धतीने जीवाणूंचा वापर आपल्या प्लॉटमध्ये केलेत आणि जीवाणूने काय काय फायदे होतात आणि त्यांचा अनुभव काय आहे, आपल्या प्लॉटमध्ये जीवाणू वापरल्याने कोणत्या पद्धतीने प्लॉटमध्ये वाढ होते आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला जीवाणूंचा फायदा होतो, ही सर्व संपूर्ण माहिती आम्ही आता शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझे नाव रामचंद्र बाळू मुदाळे, हां, मुक्कामपूर जनवार, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. तर आपण काकडीचा प्लॉट केलेला आहात. हा, काकडीचा प्लॉट आहे. कोणती व्हरायटी आहे ही ईस्ट वेस्टची कामिनी आहे. ईस्ट वेस्टची कामिनी कामिनी व्हरायटी. ओके. तर किती एकर आहे हा प्लॉट? हा 1.5 एकर आहे. 1.5 एकर. किती महिने झाले त्या प्लॉटला? या प्लॉटला आता चालू होऊन म्हणजे तोडा चालू होऊन 1 महिना झाला. हां हां, तोडा चालू होऊन. हां. लावून किती दिवस झालेले आहेत? लावून आता जवळजवळ अडीच महिने झाले. 2.5 महिने झालेले आहेत. 2.5 ते पावणे 3 महिने. 2.5 ते पावणे 3 3 महिने. काकडीचं उत्पादन. हां, उत्पादन आतापर्यंत जवळजवळ 25 ते 26 टन माल निघाला. 25 ते 26 टन. तरी अंदाजे रेट 20 धरून 26 पर्यंत. 20 ते 26 ह्या पद्धतीने आपल्याला रेट मिळेल. तर तुम्ही NPK बॅक्टेरिया आणि मायक्रोरायझा हे पहिल्यापासून वापरताय, कसं करताय? पहिल्यापासून वापरतो. पहिल्यापासून. तर कुठल्या पद्धतीने ते आपण तयार करताय? 200 लिटरच्या पाण्यात NPK बॅक्टेरिया, त्यामध्ये गुळ, डाळीचे पीठ हे मिक्स करून एका बॅरेल मध्ये हे करून 24 तास भिजत घालून परत ड्रिप वाटे देतो. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्या सर्व हे जे वापर करून व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर ड्रिप मधून देताय. तर आपल्याला काय म्हणजे नेमका आपण NPK बॅक्टेरिया वापरताय तर कोणत्या पद्धतीने फरक आपल्याला जाणवतो प्लॉटमध्ये? प्लॉटमध्ये फुलकळी जास्त निघते, शेंडा चालू राहतो, फळाची क्वालिटी चांगली येते, फळाची साईज वगैरे क्वालिटी चांगली येते, फळाची संख्या वाढते, उत्पादनात वाढ होते. ओके ओके. तर मग हे NPK बॅक्टेरिया तुम्ही किती दिवसांत सोडताय अंदाजे? हे 20 ते 25 दिवसातून एकदा सोडतो. म्हणजे प्रत्येक 20-25 दिवसातून एकदा सोडतो. 1 एकराला किती तरी अंदाजे किती बॅरल लागतात? 1 एकराला 200 लिटर सोडतो. 1 एकरासाठी 200 लिटर. तर आपण कोणकोणते प्लॉट करताय, म्हणजे कोणकोणती माळवे आपण करताय? टोमॅटो करतो, कारली करतो, काकडी करतो, परत वांगी वगैरे करतो. मग त्या सर्व पिकामध्ये तुम्ही वापरता जैविकचा वापर करतो. तर ह्या पद्धतीने प्रगतशील शेतकरी रामचंद्र मुदाळे यांनी NPK बॅक्टेरिया आणि मायक्रोरायझा हे जीवाणू आहेत, त्या जीवाणूंचा वापर करून ते जीवाणू जे आहेत ते ड्रिपमधून देतात. ते NPK बॅक्टेरिया आणि मायक्रोरायझा ह्या जीवाणूंचा वापर आपल्या सर्व प्लॉटमध्ये करतात आणि खूप छान पद्धतीनं प्लॉट आलेला आहे आणि खूप छान पद्धतीनं प्लॉटमध्ये वाढ झालेली आहे. तर आपण जीवाणूंबद्दल काय सल्ला द्याल, म्हणजे आपला अनुभव आपण शेतकरी बांधवांना सांगा. NPK जीवाणू वापरल्यामुळे दिलेल्या खताची पूर्णपणे उचल होते. परत जमीनचा पोत सुधारतो, जमीनचा सेंद्रिय कर्ब वाढतो, जमीन भुसभुशीत राहते, पिकाला चांगलाच फायदा होतो, उत्पादन जास्त निघून त्याचा खर्च कमी येतो. NPK बॅक्टेरिया वापरून त्यांनी कोणकोणते फायदे घेतलेले आहेत ती सर्व माहिती आता दिलेली आहे. जे युवा शेतकरी आहेत ते शेतीमध्ये जास्त लक्ष घालत आहेत. तर युवा शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता रासायनिक शेती थोडीफार कमी करून जैविककडे वळावं असं प्रत्येक युवा शेतकऱ्यानं जैविक ह्याच्याकडे वळावं. तर हा सल्ला द्याल तुम्ही? तर ह्या पद्धतीनं रामचंद्र मुदाळे प्रगतशील शेतकरी यांनी हा सल्ला युवा शेतकऱ्यांना दिलेला आहे. तर आपण रासायनिक सोबतच किंवा रासायनिक जे आपण शेती करतो तर त्याच्यासोबत आपण जैविक शेतीकडे पण लक्ष द्यावं, जैविक गोष्टी आपण आपल्या शेतीमध्ये वापरावे, ह्या पद्धतीनं प्रगतशील शेतकरी रामचंद्र मुदाळे यांचं मत आहे. तर आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि
संपूर्ण माहिती, जैविक शेती कोणत्या पद्धतीने करावी आणि जीवाणूंची माहिती दिल्याबद्दल आपणास खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.